लावायचं झालं तर त्याला 15 काही लागतात. आता ती झाडं सुद्धा फार झालेली नाहीत, राहिली नाहीत. म्हणून सर्वांना एक विनंती आहे की आपल्या घरातला एखादा व्यक्ती गेला, एखादा आपल्या घरातला सदस्य गेला, त्याच्या नावाने आपण एक का होईना पण काय केलं पाहिजेत, वृक्ष लावलं पाहिजेत. आणि ही वृक्ष लावणं किंवा वृक्षाचं वर्णन नुसतं आपणच करत नाहीत. आमचे ज्ञानोबराय असतील, आमचे तुकोबराय असतील, मोगरा फुलला मोगरा फुलला आणि फुलवेची काची बहरू तळीस आला, अशा पद्धतीनं आपण त्या झाडाचं जे आहे ते आपल्या ज्या ठिकाणी आपण ज्या व्यक्तीची माती केलेली आहे किंवा रानात आठवण म्हणून का होईना पण जे आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांच्या स्मरणात एक का होईना पण आपण काय केलं पाहिजेत, वृक्षारोपण केलं पाहिजेत. माऊलींना सुद्धा आम्ही आज या ठिकाणी एक झाड देणार आहे. माऊलीला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या आईच्या स्मरणात ही झाड समजून त्या झाडाची काय करायची आहे, पूजा करायची आहे. आणि नुसती पूजा करायची नाही तर ते झाडाला सुद्धा पाणी घातलं पाहिजेत, खत घातलं पाहिजेत आणि सुंदर अशा प्रकारचं ते झाड जे आहे ते काही 1-2 वर्षामध्ये काय झालं पाहिजेत, भरलं पाहिजेत. जर हे झाड जर सुंदर आलं तर म्हणून चालायचं की आपल्या आईचा तो आपल्या पाठीशी असणारा काय आहे, आशीर्वाद आहे. म्हणून ह्या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या जयंती समर्पित करून आबा या ठिकाणी 2 शब्द बोलतील. आबांना विनंती आहे की आपणही थोडंसं बोलावं.